नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे जैविक खतांचे महत्त्व, जीवाणू खते उत्पादन पद्धती व वापर याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे. मी डॉक्टर योगेश व्ही इंगळे, सहाय्यक प्राध्यापक आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे. अ, विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन झालेलं आहे. त्याचा सुद्धा एक ॲडिशनल चार्ज माझ्याकडे आहे. आणि आमच्याकडे आम्ही कमी कालावधीत जास्त प्रमाणात जीवाणू खते तसेच जे जैविक नियंत्रके आहे ज्यामध्ये ट्रायकोडर्मा झालं, मेटॅरायझम झालं म्हणजे जे कीटकजन्य बायोपेस्टिसाइड आहे याची निर्मिती करत असतो आणि शेतकऱ्यांना याद्वारे प्रशिक्षण सुद्धा देत असतो. आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जैविक खतांची. सर्वांना माहिती आहे की सजीवांमध्ये 2 गट आहेत. एक आहे वनस्पती गट आणि दुसरा आहे प्राणी गट. आतापर्यंत आपल्याला माहित आहे, की आता तुम्ही म्हणसाल, की आपण कशात येतो मग? आपण प्राणी गटात येतो. वनस्पतींचं कार्य काय आहे, की प्राण्यांसाठी अन्न निर्मिती करणे आणि प्राण्यांचं काम काय म्हणजे प्राणी गटाचं काम काय आहे, की वनस्पतीसाठी अन्न निर्मिती करणे. म्हणजे हे थोडंसं तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल. परंतु आतापर्यंत तुम्ही काय शिकलेले आहात, की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि ते प्राणीमात्रास उपलब्ध करून देते. परंतु ही 100% गोष्ट अचूक नाही. कारण प्राणी गट हे सुद्धा वनस्पतीसाठी अन्न निर्मिती करत असतात. त्यांना चालना मिळण्याकरता घडामोडी घडवून आणत असतात. आणि या सजीवमधील वनस्पती आणि प्राणी गटामधला जो मधला दुवा आहे, तो म्हणजे सूक्ष्मजीव आहे. मग या सूक्ष्मजीवांचं कार्य काय आहे? सूक्ष्मजीवांचं कार्य आहे, की वनस्पतीच्या वाढीसाठी जे काही पोषक द्रव्ये लागतात, ते उपलब्ध करून देणे आणि प्राणीमात्रांचं सुद्धा कार्य काय आहे, की प्राणीमात्रा जे असतात म्हणजे ज्यामध्ये आपण सुद्धा आहे आणि इतर ॲनिमल्स आहेत, हे त्यांच्या विष्ठावाटे सुद्धा वनस्पतींचं काय करत असतात, दूरवर संगोपन करत असतात. म्हणजे एखाद्या प्राण्याने एखाद्या झाडाच्या बिया खाल्ल्या, तर त्याच्या एलिमेंटरी कॅनलमधून पास होऊन त्याच्या विष्ठाद्वारे ते इतरत्र पसरले जातात आणि तिथून पुन्हा त्या वनस्पतीची वाढ होत असते. हे एक जे आधी उदाहरण सांगितलं मी, की वनस्पती स्वतःच अन्न तयार करतात, परंतु प्राणी सुद्धा वनस्पतीची निर्मिती करत असतात. हातभार लावत असतात. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकास पूरक आहेत. आणि या दोघांमधला दुवा आहे आपले सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे त्यामध्ये जीवाणू आहे, बुरशी आहे, प्रोटोझोआ आहे, सूत्रकृमी आहेत आणि नाना विविध प्रकारचे अजूनही काही शास्त्रज्ञांनाही माहीत नाहीत असे जीव त्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि ही सगळी घडामोड आपल्या जमिनीमध्ये ते करत असतात. एक जीवाणू म्हणजे एक अणुशक्ती आहे. अणुशक्ती ॲटॉम बॉम्बची तुम्हाला शक्ती, ऊर्जा माहीत आहे. परंतु एका जीवाणूची कोणीच कल्पना नाही करू शकत, की किती शक्ती आहे. आणि मला जर विचारलं तर मी सांगेल, की एक जीवाणू म्हणजे एक ॲटम आहे. म्हणजे एक ॲटमच्या अणुशक्ती एवढी शक्ती त्या जीवाणूमध्ये असते. आणि आपलं कोणतेही न थकता ते कार्य जमिनीमध्ये करत असतात. आतापर्यंत तुम्हाला काय माहीत होतं, की जमिनीमध्येच मुळांच्या अवतीभोवती जीवाणू असतात, म्हणजे सूक्ष्मजीव असतात, ज्यामध्ये बुरशी सुद्धा असतात आणि जीवाणू फार मोठ्या प्रमाणात असतात. परंतु पानांमध्ये सुद्धा जीवाणू, बुरशी असतात. त्यांना आपण फायलोप्लेन म्हणतो आणि जे मुळाच्या आवरणावर असतात, म्हणजे मातीमध्ये असतात जे जीवाणू, जे सूक्ष्मजीव असतात त्यांना रायझोस्फिअर म्हणतात. म्हणजे मुळासभोवतालची आणि झाडाच्या मुळांनी प्रभावित झालेली माती याचं सोपं उदाहरण म्हणजे रायझोस्फिअर. आणि वनस्पतीच्या म्हणजे जमिनीचा वरचा जो भाग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये खोड आहे, पानं आहे, फुलं आहेत, फळं आहेत, याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीव आपलं कार्य करत असतात. जसं मानवाच्या बॉडीमध्ये आपण म्हणतो, की आपल्या पित्ताशयामध्ये एक सूक्ष्मजीव असतो, की जे जेवण पचवण्याकरता कार्य करत असतो. आपण पोरल्याक ही गोळी देतो डॉक्टर्स, त्याच्यात असते बॅसिलस. म्हणजे तो जीवाणूची वाढ करतो आणि आपली ॲसिडिटी दूर करण्यास ते मदत करतं. तसंच झाडाच्या मुळांवरही सूक्ष्मजीव कार्य करत असतात आणि झाडांच्या पानामध्ये सुद्धा राहून ते कार्य करत असतात.
फक्त पानामध्ये राहत असताना ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. झाडांच्या मुळावर असतात तेव्हाही ते झाड दिसत नाहीत. तर वरचे जे पानामध्ये सूक्ष्मजीव असतात ते एंडोफिटिक बॅक्टेरिया, एंडोफिटिक बुरशी असं आपण त्यांना संबोधतो आणि हे सुद्धा झाडाला संरक्षण आणि पोषक तत्वे मिळवून देण्याचं कार्य करीत राहतात आणि अविरतपणे त्यांचं हे कार्य आपल्या पिकांभोवती चालू असते. म्हणजेच जमिनीचा खालचा भाग असो की जमिनीचा वरचा भाग असो, दोन्ही सोबतच या सूक्ष्मजीवांचं कार्य झाडाच्या त्या वनस्पतीसाठी चालत राहतं. म्हणजे आपण जे म्हटलेलं आहे, की वनस्पती स्वतःसाठी स्वतःच अन्न निर्मिती करते, हे पूर्णपणे खरे नाही. त्यांना चालना देणारे दुसरा गट आहे आणि तो म्हणजे हा सूक्ष्मजीव आहे आणि सूक्ष्मजीवाची ताकद मी आत्ताच सांगितलं, की एका अणुबॉम्बसारखी राहते. आता हे जीवाणू खते, ज्यास आपण संवर्धके म्हणतो, हे विविध प्रकारचे असतात आणि प्रचुर प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असतात आणि वेगवेगळ्या जीवाणूंचं वेगवेगळं कार्य आहे. म्हणजे एक कार्य त्यांना नेमून दिलेलं आहे आणि ते एका विशिष्ट कालमर्यादेत आणि एका विशिष्ट स्थितीमध्येच ते आपलं कार्य करतात. जेव्हा त्यांना कार्य करण्यासाठी मुभा नसते, तेव्हा ती आपलं जीवन नष्ट करून देतात. म्हणजे आता मानवाचं म्हटलं तर आई-वडील आपल्या लहान मुलाचं संगोपन करतात. त्यांना वाढवतात, त्यांना पायावर उभं करतात, त्यांचं लग्न लावून देतात. मग त्यांना मुलं होतात. मग ते आपल्या मुलाचं संगोपन करतात आणि असं ही पिढी चालूच राहते. परंतु सूक्ष्मजीवांचं कार्य असं नसते. ते तेव्हाच कार्य करतात जेव्हा त्यांना मुभा असते. नाहीतर इतर वेळेस ते आपलं जीवन संपुष्टात आणतात आणि नष्ट होत असतात. जेव्हा त्यांना त्यांची गरज असते तेव्हाच ते आपलं कार्य तिथे करत असतात. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू खते आहेत. तुम्ही पण नावं ऐकलेली आहेत. अझोडबॅक्टर, रायझोबियम, ॲसिडोबॅक्टर, रायझोस्पिर्लियम, स्फुरद विरघळणारे, पोटॅश मोबिलाइज करणारे, निळे, हिरवे शेवाळ, अझोला असे विविध प्रकारचे हे जीवाणू किंवा वनस्पती आपल्याला हवेतून नत्र स्थिर करून करून किंवा स्फुरद विरघळणारे किंवा पोटॅश मोबिलाइज करणारे आपल्या मानवास मदत करत राहतात आणि एक आपली स्वतःची फॅक्टरी चालवत राहतात. ज्या दिवशी ही फॅक्टरी काम बंद करणं सोडून देईल, त्या दिवशी त्याच्यानंतर दुष्काळ पडणे आणि अन्नासाठी मारामारी होणे, दंगल होणे या प्रकारच्या गोष्टी भविष्यात घडणार आहे. म्हणून आपली नैतिकता आहे, की याचं संगोपन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. आपण बरेचदा म्हणतो, की जमिनीचं आरोग्य पत्र दाखव, जमिनीचं आरोग्य पत्र तयार करा. जमिनीच्या आरोग्य पत्रात काय तयार करतो? सामू, नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असतील तर किंवा एखादं बल्क डेन्सिटी पाहील किंवा सेंद्रिय कर्ब पाहील किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य पाहतील. पण कोणीच त्या जमिनीमध्ये जैवभार किती आहे हे पाहत नाही. म्हणून माझी मागे एकदा एका प्लॅटफॉर्मवर विनंती होती, की जेव्हा आपण जमिनीचं आरोग्य पत्र तयार करतो त्याच्यामध्ये जमिनीचं जैवभार किती आहे, म्हणजे त्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची घनता किती आहे हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे त्यावरून आपल्याला त्या जमिनीची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी समजून येईल. परंतु ही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी एकाच वेळी त्याच प्रमाणात राहणार नाही. म्हणजे जर उन्हाळ्यात तुम्ही सॅम्पल घेतलं, तर निश्चितच तुम्हाला त्याच्यात जैवभार कमी मिळेल. कारण मी आत्ताच सांगितलं, ते तेव्हाच काम करतात जेव्हा त्यांना त्यांचं काम करण्याची मुभा असते तेव्हाच. मग जेव्हा तुम्ही पीक लावलेलं आहे आणि पीक जोमात आहे म्हणजे फ्लॉवरिंग किंवा पॉट स्टेजला आहे, तर तुम्हाला तिथले जर तुम्ही जैवभार पाहिला, तर तो निश्चितच जास्त प्रमाणात सापडेल. आणि पुन्हा हार्वेस्टिंगच्या वेळेस जर सॅम्पल काढलं, तर त्याचा जैवभार हा कमी झालेला असतो. म्हणून जैवभार काढण्याची सुद्धा एक पद्धत आहे, की कोणत्या वेळेस ते सॅम्पल घेतलं गेलेलं पाहिजे. परंतु फळझाडाच्या बाबतीत तुम्ही हे फॉरएव्हर कोणत्याही महिन्यात काढू शकता. कारण तिथं सतत या सूक्ष्मजीवांची ॲक्टिव्हिटी सुरू राहते आणि आपलं कार्य ते सतत तिथं करत असतात. तर हे आहेत जीवाणू खतांचे प्रकार. तर पहिला प्रकार आहे नत्र स्थिर करणारे. नत्र स्थिर करणारे मध्ये पुन्हा 2 उपप्रकार आहेत. एक सहजीवी आणि अशिवजीवी म्हणजे सिम्बायोटिक आणि नॉन सिम्बायोटिक. सिम्बायोटिक मध्ये रायझोबियम, अझोला फ्रँकिया हे अझोला फ्रँकिया वनस्पतीमध्ये येतात आणि रायझोबियम हा जीवाणू आहे. आणि नॉन सिम्बायोटिक मध्ये अझोस्पिर्लम, अझोटोबॅक्टर, ॲसिडोबॅक्टर, निळे हिरवे शेवाळ
ह्या संवर्धके येतात. तर स्फुरद उपलब्ध करणारे मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि एक स्फुरद शोषणारे. तर स्फुरद विरघळणारे जीवाणूमध्ये बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ॲस्परजिलस ही बुरशी आहे आणि जे शोषक आहेत म्हणजे शोषून घेतात आणि मुळांना उपलब्ध करून देतात त्याच्यामध्ये समावेश येतो मायकोरायझा म्हणजे व्हॅम, व्हॅस्क्युलर आर्बिस्क्युलर मायकोरायझा. आणि तिसरा प्रकार आहे म्हणजे पोटॅश उपलब्ध करून देणारे. यामध्ये बॅसिलस मुस्लिजेनेसिस आणि फ्लॅटुरिया ऑरंटिया या जीवाणूंचा समावेश होता. तर नत्र बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे जमिनीत आहे. एकदम काही जमिनीत कमी आहे तर काही जमिनीत मध्यम आहे. परंतु एकदमच कमी सुद्धा नाही. स्फुरद सुद्धा फार कमी प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये आढळते आणि पलाश हे थोड्या प्रचूर प्रमाणात आढळते. त्याच्यामुळे आपल्याला या जीवाणूंची आपण जास्त वापर करत नाही. कधी आपण ऐकतो की रायझोबियम पीएचबी लावलं का? रायझोबियम पीएचबी घेतलं का? पण कोणी असं म्हणत नाही की पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा घेतला का? परंतु आता चलन वाढत आहे. या तिन्ही जीवाणूंचा कॉन्सर्शिया बाजारामध्ये उपलब्ध आहे भुकटी स्वरूपात किंवा द्रव्य स्वरूपात आणि ह्या दोन्ही स्वरूपातलं अवेलेबल असल्यामुळे शेतकरी हे आता याचा वापर करणं शिकलेले आहेत आणि ते त्याचा वापर करत आहेत. तर यामध्ये आता तुमचा प्रश्न असेल की द्रवरूप आणि घनरूप या 2 माध्यमांमध्ये हे जीवाणू मिळतात, तर याच्यातला वापर कोणाचा करायचा? आता जुनी पद्धत होती घनरूपमध्ये म्हणजे भुकटी किंवा पावडर स्वरूपात आपल्याला या जीवाणू संवर्धक मिळत होते. परंतु ते हात खराब होतात किंवा नरसाळ्यातून पडत नाही. अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या आणि त्याच्यामुळे आपण द्रवरूपावर आलो आणि द्रवरूप हे वापरास सोपी आहे आणि लावण्याकरता सुद्धा सोपी असल्यामुळे आता त्याचं प्रचलन वाढत आहे. आणि दुसरं घन स्वरूपातलं काय असतं की घन स्वरूपामध्ये त्या भुकटीमध्ये जर मॉइश्चर नसलं तर त्याची घनता झपाट्यानं जीवाणूची कमी होते. म्हणजे तुम्ही विकत घेताना त्याच्यामध्ये 10^8 एवढे जीवाणूची संख्या असेल आणि 3-4 महिन्यानंतर जर ते चांगल्या स्थितीत ठेवलं नाही तर त्याची पूर्ण घनता कमी होऊन ती 1-2 वर येऊ शकते आणि त्याच्या सुप्तावस्था सुद्धा तयार होत नाहीत. म्हणून घन स्वरूपापेक्षा द्रव्य स्वरूपातलं कधीही कॉन्सर्शिया जर आपण वापरलं तर ते जास्त फायद्याचं राहतं. कारण लिक्विड स्वरूपात त्याच्या सुप्त अवस्था तयार होतात आणि पुन्हा शेक केल्यानंतर त्या जागृत अवस्थेत येऊन आपल्याला त्याचं चांगल्या प्रमाणे रिझल्ट मिळेल. तर आता आज बघू पहिला आहे अझोटोबॅक्टर जीवाणू. हा आधीच सांगितल्याप्रमाणे अझोटोबॅक्टर जीवाणू हा असहजीवी पद्धतीनं म्हणजे नॉन सिम्बायोटिक पद्धतीनं नत्र स्थिर करत असतो. हवेमध्ये फार मोठ्या प्रमाणात नत्र आहे म्हणजे 78% नत्र आपण म्हणतो की आपल्या हवेमध्ये आहे आणि 1 हेक्टर जमिनीत असलेल्या हवेच्या स्तंभात 28,750 किलोग्राम नत्र असतो. परंतु हा जसाच्या तसा वनस्पतींना मिळवता येत नाही आणि आपल्यालाही मिळवता येत नाही. तर यासाठी निसर्गाने एक सुंदर संकल्पना केलेली आहे. यासाठी मदत घेतलेली आहे या जीवाणूंची. म्हणजे जेवढा काही हवेतला नत्र आहे तो सहजीवी आणि असहजीवी पद्धतीनं स्थिर करण्याची शक्ती आणि देणगी फक्त या जीवाणूंना निसर्गाने दिली आहे आणि हे जीवाणू या स्थिर असलेल्या नत्राचं कन्व्हर्शन करून म्हणजे अमोनिया आणि नायट्रेटमध्ये कन्व्हर्शन करून ते वनस्पतींना मिळवून देत असतात. तर अझोटोबॅक्टर जीवाणू काय करतो की तुम्ही समजा कोणतंही असं पीक लावलं, समजून घ्या कपाशी लावलेला आहे, तर कपाशी उगवल्यानंतर जेव्हा त्याचा केशमुळं येतात तर हे केशमुळं काय करतात की एक प्रकारचे फ्लॅवोनाइड सोडतात आणि फ्लॅवोनाइड सोडल्यानंतर हे अझोटोबॅक्टर तिथे जमा होतात आणि N2 फॉर्म मधला नत्र ते कन्व्हर्ट करून अमोनिकल फॉर्म मध्ये त्या झाडाला उपलब्ध करून देतात आणि हे झाडाचे केशमुळं तो नत्र अब्सॉर्ब करून स्वतःची वाढ करतात. या बदली झाडाकडून अझोटोबॅक्टर काय घेऊन राहिला की जे झाडाने शोषलेले पदार्थ आहे, कर्ब आहे, तो त्याच्या वाढीसाठी घेत असतो. म्हणजे देवाणघेवाण होतच असते, पण थोडीशी असहजीव पद्धतीनं इथे होत असते आणि हा अझोटोबॅक्टर जेवढे एकदल तृणधान्य आहेत, जसं ज्वारी झालं, गहू झालं, बाजरा झालं, अशा प्रकारचे तसंच जेवढे
फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत त्यांच्यासाठी याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो आणि याच्या वापराने 10 ते 15% नत्र स्थिर होऊन म्हणजे वाढ होते, उत्पन्नामध्ये वाढ होते. नत्र स्थिर किती होतं हे आपण पुढच्या एका टेबलमध्ये पाहणारच आहोत. हा असा उपयोगी अजड बॅक्टर जीवाणू आहे. प्रचूर प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असतो आणि तुम्ही बीज प्रक्रिया नाही केली किंवा रोपांतरीकरण नाही केलं तरी त्याचं कार्य तो जमिनीत प्रचूर प्रमाणात असल्यामुळे असहजी पद्धतीनं नत्र स्थिर करतच असतो. आता मग तुमचा प्रश्न असेल की मग तो जमिनीत प्रचूर प्रमाणात आहेच, मग कशाला आपण एवढा खर्च करायचा आणि कशाला एवढा टाइमपास करायचा की त्याची रोपांवर संस्करण करायचं किंवा बीज प्रक्रिया करायची. तर त्याच्यातला एक फरक सांगतो की आपण जेव्हा बीज प्रक्रिया करतो तर त्या बीज आवरणावर याचे जीवाणूची असंख्य संख्या असते आणि बीज जेव्हा एम्बाईब होतं म्हणजे फुगतं तेव्हा त्याच्यावरचं टर्फल हे गळून पडतं. ते कुठं पडतं? जमिनीत पडतं. जमिनीत पडल्याबरोबर जमिनीतला जीवाणू असल्यामुळे त्याची फार मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि तिथल्याच परिभागात त्याची वाढ झाल्या असल्यामुळे झाडांच्या केशमुळांनी जसं फ्लॅवोनाईड सोडलं तिथं हे ॲग्रीगेट होतात आणि आपलं कार्य करण्यास सुरू होतात. परंतु काही जमिनीत सतत एखादे खतं रासायनिक टाकल्यामुळे त्यांची संख्या कमी झालेली असते किंवा कोणते बुरशीनाशक किंवा जीवाणूनाशक टाकलेले असतात तर त्याची संख्या कमी झालेली असते. तर असं हे ॲडिशनल आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आणि जे काही बीज प्रक्रियासाठी कोणत्याही राष्ट्रीय संस्थेकडून किंवा इतर शैक्षणिक संस्थांकडून किंवा प्रायव्हेट संस्थांकडून जे आपल्याला मिळतं, ह्या ज्या स्ट्रेन वापरलेल्या जातात, तर या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की विविध पिकांमध्ये अझोडोबॅक्टर हा जीवाणू वापरल्यामुळे किती उत्पन्नात वाढ होते. म्हणजे गहू पिकाचं उदाहरण दिलं तर 10 ते 30% मध्ये उत्पादनात वाढ होते. तर मका पिकामध्ये 9 ते 50% एवढी वाढ अलग शास्त्रज्ञांनी याची नोंद केलेली आहे. हे आपण सांगत नाही, रेफरन्स जेवढे मिळाले त्याच्यातून त्यांना जी वाढ मिळालेली आहे ती इथं विशद केलेली आहे. आता दुसरा आणि सर्वात महत्वाचा आणि सर्वाधिक परिचय असलेला जो जीवाणू आहे तो म्हणजे रायझोबियम. याचा दुसरा भाऊ ब्रॅडीरायझोबियम सुद्धा आपणास माहित आहे की हा सहजीव पद्धतीनं म्हणजे सिम्बायोटिक असोसिएशननं नत्र स्थिर करतो. जेव्हा आता एक्झाम्पल घेऊ आपण, मी इथं सोयाबीनचं उदाहरण देईल. जेव्हा सोयाबीनचं बियाणं तुम्ही बीज प्रक्रिया करून जमिनीमध्ये टाकता वापसा कंडिशनमध्ये तर हे बियाणं फुगतं आणि एम्बाईब होतं आणि त्याच्यानंतर ते टर्फल खाली पडतं आणि पुन्हा ते जमिनीत तिथं बॅक्टेरिया जातात. आणि जेव्हा सोयाबीनचं झाड 9 पानाचं होते, 3-3 पानाचे 2 जोड्या येतात, तेव्हा केशमुळं फुटतात आणि केशमुळातून जेस्टिन नावाचं फ्लॅवोनाईड सुटतं. हे जेस्टिन नावाचं फ्लॅवोनाईडचं कार्य काय असते की आजूबाजूला जमिनीत असलेले सर्व रायझोबियमना आकर्षित करणं आणि हे जेस्टिन फ्लॅवोनाईड सुटल्याबरोबर सगळे रायझोबियम धावत आपल्या सोयाबीनच्या मुळांजवळ येतात आणि केश मुळांमधून आतमध्ये प्रवेश करतात आणि स्वतःची वाढ करण्यासाठी इंडॉल ॲसिटिक ऍसिड याचं उत्पादन तयार करतात. आता इंडॉल ॲसिटिक ऍसिडचं कार्य काय करते? सेल डिव्हिजन करतात. म्हणजे त्या मुळांवर कव्हर आवरण तयार होत राहतात. ह्या आवरणामुळे काय होतं की तिथं गाठ तयार होते आणि या गाठीमध्ये अनएरोबिक कंडिशन मध्ये हे रायझोबियम हवेतील नत्र स्थिर करतात आणि ते झाडांना उपलब्ध करून देतात आणि त्याच्या बदली स्वतःच्या वाढीसाठी प्रथिनं घेत राहतात. म्हणजे असं सहजीवी पद्धतीनं हे नत्र स्थिर करण्याचं कार्य हे रायझोबियम करत असतात जमिनीमध्ये. तसं पाहिलं तर निसर्गामध्ये 2 प्रकारे नत्राचा पुरवठा वनस्पतींना होत असतो नैसर्गिकरित्या. एक वीजप्रपात म्हणजे वीज कडकडली त्यातून नत्र वनस्पतींना भेटत असतो आणि दुसरं जैविक नत्र स्थिरीकरणामुळे म्हणजे आताच सांगितल्याप्रमाणे या रायझोबियममुळे. जेव्हा 2 विजाती अणुभार ढगामध्ये एकमेकावर आदळतात तेव्हा वीज कडकडते आणि यामध्ये नत्राचे रेणू पावसामध्ये मिक्स होऊन पाऊस आपल्या जमिनीवर पडतो आणि नत्रयुक्त पाणी त्या जमिनीस मिळालं की दुसऱ्याच दिवशी तुम्हाला गवत उगवलेलं दिसते. ही आहे त्या गवत उगवण्यामागची खरी जादू आणि झपाट्यानं त्याची वाढ झालेली दिसते. म्हणजे 3 दिवसात पूर्ण आपलं मैदान त्या गवताने
आणि पूर्ण लॉन सारखं झालेलं असते, कारण की आयता नत्र पाण्यातून त्यांना मिळालेलो असतो. आणि त्याची जर तुलना केली आहे सायंटिस्ट लोकांनी ते पण काढलेलं आहे, की वीज प्रपातामुळे 7.6 इंटू 10 घातांक म्हणजे 10वर 6 शून्य 7.6 इंटू 10वर 6 शून्य एवढ्या प्रमाणात नत्र मिळतं. या उलट जैविक नत्र स्थिर करण्यातून 54 गुणिला 10 घातांक म्हणजे 10वर 6 घातांक 54 गुणिला 10वर 6 घातांक एवढं नत्र स्थिर केलं जाते. म्हणजे त्या वीज प्रपाताच्या दुप्पट. आणि त्याच्या उलट आपण जे औद्योगिकरित्या नत्र स्थिरीकरण करतो, म्हणजे जे जमिनीमध्ये युरिया टाकतो किंवा दुसरे काही खतं टाकतो, त्याच्यातून फक्त स्थिरीकरण नत्रात किती होते? 30 गुणिला 10 घातांक. म्हणजे सर्वात जास्त ताकद कोणात आहे नत्र स्थिर करण्याची? या जीवाणूंमध्ये. म्हणून मी म्हटलेलं आहे की एक जीवाणू म्हणजे एक अणुशक्ती आहे. तर अशा प्रकारे भरीव कार्य हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये करत असतात आणि आपली मदत करत असतात. वनस्पतीच्या अन्न निर्मितीसाठी यांची सुद्धा मदत होत राहते. तर या कोष्टकामध्ये दिलेलं आहे की कोणत्या पिकामध्ये किती नत्र स्थिर केल्या जाते आणि त्याच्यामुळे किती वाढ होत जाते. म्हणजे हरभरा पिकामध्ये रायझोबियम जीवाणूमुळे 85 ते 110 किलोग्राम प्रति हेक्टर नत्र स्थिर होते आणि 4 ते 67% पर्यंत उत्पादनात वाढ आपल्याला दिसून येते. परंतु हे कंट्रोल कंडिशन मध्ये होतं. म्हणजे पर्याप्त म्हणजे पाणी साचून राहिलेलं नाही या जमिनीत, वापसा कंडिशन आहे, एअरेशन आहे, वातन आहे. अशा परिस्थितीमध्ये हे जीवाणू जमिनीमध्ये आपलं कार्य अबाधितपणे करत असतात. समजून घ्या पाणी साचलेलं आहे. तर पाणी साचलेल्या भागात काय होणार आहे? एरोबिक बॅक्टेरियाची वाढ होणार नाही. तिथं अनएरोबिक बॅक्टेरियाचीच वाढ जास्त होणार. म्हणजे अहवेष्णू आणि हवेष्णू. हवेष्णू म्हणजे एरोबिक बॅक्टेरिया आणि अहवेष्णू म्हणजे अनएरोबिक बॅक्टेरिया. तर अहवेष्णू जीवाणूंची तिथं वाढ झाल्यामुळे ती आपल्या पिकांना मानवत नाही. आणि अशामुळे रोगराई वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात. तिथं नत्र स्थिरीकरण सुद्धा होत नाही. तर आयडियल कंडिशनमध्ये ह्या प्रकारच्या गोष्टी घडतात. म्हणजे हरभरामध्ये आता सांगितल्याप्रमाणे 85 ते 110% आयडियल कंडिशनमध्ये नत्र स्थिरीकरण होऊ शकते आणि त्याचा फायदा आपल्याला 4 ते 67% उत्पादनात वाढ दिसून येते. नंतरचा जीवाणू आहे ऍसिडोबॅक्टर जीवाणू. हा थोडासा कमी अभ्यासलेला हा जीवाणू आहे, कारण की ह्या ज्या पिकांमध्ये वापरला जातो ते पिकांची लागवड आपल्या भागात फार कमी आहे. जसं की ऊस, रागी, रताळ, अननस इत्यादी पिकांकरता हा जीवाणू काय करत असतो? नत्र स्थिरीकरण करत असतो. मुळाद्वारे झाडामध्ये प्रवेश करून 40 ते 50% पर्यंत नत्र हा उपलब्ध करून देत असतो. याचे सुद्धा आता संवर्धके बाजारात आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याची भुकटी स्वरूपात आणि लिक्विड स्वरूपात उत्पादन केले जाते आणि तिथं त्याचा वापर सुद्धा ऊस पिकामध्ये होतो. नंतरचा आणि तेवढाच महत्वाचा म्हणजे अझोस्पेरलम जीवाणू होते. हा असोसिएटिव्ह सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे एंडोफिटिक जीवाणू आहे. मुळाच्या आतमध्ये प्रवेश करून सुद्धा नत्र स्थिरीकरण करतो किंवा जमिनीमध्ये राहून सुद्धा नत्र स्थिरीकरण करतो. जेवढे काही फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, या पिकांमध्ये या जीवाणूंचा उपयोग केला जातो. याच्या 2 प्रजातींची जास्तीत जास्त डिमांड आहे. म्हणजे प्रोडक्शनमध्ये अझोस्पेरलम ब्रासिलियन्सी आणि अझोस्पेरलम लिपोफोरम ह्या 2 या जीवाणूच्या प्रजाती आहे, यांचा वापर जीवाणू संवर्धकामध्ये होतो. आणि चांगल्या रीतीनं हा जर रायझोबियम सोबत आपण एकत्र लावला किंवा अझोस्पेरलम सोबत एकत्र लावला तर चांगले सिनर्जिस्टिक इफेक्ट आपल्याला मिळतात आणि उत्पादनात वाढ सुद्धा झालेली दिसून येते. तृणवर्गीय धान्य जे आहेत त्यामध्ये याचा अधिकाधिक वापर होताना आपल्याला दिसतो. आता इथे बघा अझोस्पेरलम जीवाणू उपयोगामुळे कोणत्या कोणत्या पिकामध्ये कशी वाढ होते. मका पिकाचं जर उदाहरण घेतलं तर 9 ते 50% पर्यंत उत्पादनात वाढ होते या अझोस्पेरलम जीवाणूमुळे. तर कपाशी पिकामध्ये 7 ते 27% इतकी उत्पादनात वाढ दिसून येते. नंतर आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू होते. आपल्याकडच्या जमिनीमध्ये स्फुराची मात्रा तशी कमी असल्यामुळे आपण या जीवाणू सप्लिमेंट
म्हणजे देण्याचा प्रयत्न करतो की याचा वापर जास्तीत जास्त करावा. कारण हे सूक्ष्मजीव प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात आणि त्यांच्या वापराने पिकाच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% एवढी उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. आणि स्फुरद विरघळणारे नुसतं जीवाणूच नाही, तर काही बुरशी सुद्धा आहेत, काही ॲक्टिनोमायसीट आहेत आणि याद्वारे सुद्धा स्फुरद आपल्याला जमिनीत उपलब्ध होत असते. जे आपण रासायनिक खताद्वारे पुरत देतो त्याचं स्थिरीकरण होते. जमिनीवर टाकल्याबरोबर त्याचं स्थिरीकरण होते. म्हणजे जशाच्या तसे ते उपलब्ध होत नाहीत. म्हणून हे स्फुरद विरघळणारे काय करतात जीवाणू, की हा जमिनीतला स्फुरद विरघळून इनऑर्गॅनिकचा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतात आणि झाडांच्या मुळाद्वारे ते शोषल्या जातात आणि शोषल्या गेल्यामुळे झाडांचं चयापचय संस्था चांगली होऊन उत्पादनात वाढ दिसून येते. तर पहिलं आहे अणुजीव म्हणजे जीवाणू. यामध्ये बॅसिलस मेगाटेरियम व्हेरायटी फॉस्फेटिकम, बॅसिलस पॉलिमॅक्सा, सुडोमोनास फ्लोरिसन, सुडोमोनास ट्रायटा हे जीवाणू स्फुरद विरघळतात आणि हे जीवाणू रोग कमी करण्याकरता सुद्धा उपयोगी येतात. म्हणजे याच्यात ड्युअल ऍक्शन आहे. स्फुरद विरघळण्याची आणि रोगांप्रती प्रतिकार क्षमता वाढवण्याची आणि जे हानिकारक बुरशी आहेत त्यांचा खात्मा करण्याची सुद्धा या जीवाणूमध्ये ताकद आहे. म्हणजे अशी ड्युअल ऍक्शन यामध्ये आहे. याच्या वापरामुळे स्फुरद विरघळणे आणि रोगांपासून बंदोबस्त होणे असे दुहेरी फायदा आपल्याला मिळतो. आणि बऱ्याचशा जे पीएचबी बाजारामध्ये आहेत त्यामध्ये बॅसिलस मेगाटेरियम व्हेरायटी फॉस्फेटिकम याचा वापर होतो. आता या पहिल्या चित्रामध्ये बघा एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि त्याच्या बाजूला जी पांढरी ग्रोथ दिसत आहे त्याच्यामध्ये एक पोकळी आहे. म्हणजे असा एक त्रिकोण तयार होत आहे. म्हणजे तो इनिबिशन झोन आहे. म्हणजे त्या मीडिया मधलं जेवढं काही फॉस्फेट आहे ते त्यांनी स्वतःच्या वाढीसाठी घेतलेलं आहे आणि तिथून त्यामुळे तो झोन निर्माण झालेला आहे. म्हणजे ही जी स्ट्रेन आहे ही जर आपण आपल्या बीज प्रक्रिया करता किंवा जमिनीत शेणखताद्वारे मिसळून टाकण्याकरता वापरली तर फार मोठ्या प्रमाणात तिथं स्फुरद विरघळण्याचं काम होईल आणि ते सहज पिकाला मिळून देतं. दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता सुडोमोनास. सुडोमोनास फ्लोरोसन्स म्हणजे फ्लोरोसंट लाईट हे आपल्याला माहित आहे. म्हणजे लाईटमध्ये असे हिरवट कलरचे ते ग्लो होतं. या चित्रामध्ये दिसतच आहे की तुम्हाला असं फ्लोरोसंट ग्लोईनेस त्या जीवाणूने तयार केलेला आहे आणि बागचा जो बाजूचा काळा भाग आहे ते त्याचे सायड्रोफोर आहे. म्हणजे हे सायड्रोफोर म्हणजे आयर्न असतं आणि हे जमिनीत काय करतात की हानिकारक बुरशींना आयर्न मिळू देत नाही. जे आयर्न त्या हानिकारक बुरशीच्या वाढीसाठी फार उपयुक्त असते त्यामध्ये ते स्पर्धा करतात आणि स्पर्धा केल्यानं आयर्न त्या हानिकारक बुरशींना मिळाल्यामुळे ते दगावतात. अशा प्रकारे हे दोन्ही प्रकारे काम करतं. स्फुरद सुद्धा विरघळतं आणि हानिकारक बुरशींचा खात्मा सुद्धा करतो. नंतरच्या बुरशी जशा ऍस्परजिलस अवामरी, ऍस्परजिलस नायझर, ऍस्परजिलस फ्लेवर्स, पेनिसिलियम ह्या प्रकारच्या बुरशी सुद्धा स्फुरद विरघळण्याचं काम जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात करतात. दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता तुम्ही की त्या बुरशीच्या बाजूला गोल प्रकारचा एक झोन निर्माण झालेला आहे. हे ते दर्शवते की ही स्फुरद विरघळणारी बुरशी आहे आणि हिचा वापर आपण सक्षमपणे आपल्या जमिनीमध्ये करू शकतो. नंतरचा वर्ग आहे स्फुरद विरघळण्यामध्ये ॲक्टिनोमायसीट. जेवढे जीवाणूची संख्या आणि बुरशी संख्या जमिनीमध्ये असते त्याच्याच तोडीची संख्या ह्या ॲक्टिनोमायसीटची सुद्धा जमिनीमध्ये असते. ज्यामध्ये सर्वाधिक घनता ही स्ट्रेप्टोमायसिसची आपल्या जमिनीमध्ये असते. तुम्हाला माहित आहे की पहिला पाऊस पडल्यानंतर एक विशिष्ट सुगंध त्या जमिनीस येतो. तो त्या स्ट्रेप्टोमायसिस या ॲक्टिनोमायसीट जीवाणू वर्गामुळेच येतो. जो की कोणत्या अत्तराला किती चांगल्या भारी अत्तराला मागं पाडतो. तर अशा प्रकारचे हे ॲक्टिनोमायसीट सुद्धा स्फुरद विरघळण्याचं आणि हानिकारक बुरशींची संख्या कमी करण्यामध्ये हातभार लावत असतात. प्रचूर प्रमाणामध्ये आपल्या त्या जमिनीमध्ये उपलब्ध असतात. नंतरचा आहे मायकोरायझा. मायकोरायझा हे शोषक आहे. म्हणजे स्फुरद हे शोषून घेत असतात. अवेलेबल नसतात करून देत, विरघळत नसतात. डायरेक्ट ते शोषून घेतात आणि मुळांना सहजी पद्धतीनं देत असतात म्हणजे झाडांना आणि झाडांकडून ते नत्र आणि प्रथिने वाढीसाठी घेत राहतात आणि एक तंतुमय असं आवरण त्या झाडांच्या मुळावर तयार करतात ज्याच्यामुळे इतर हानिकारक बुरशी त्या
झाडांच्या केशमुळामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे याची सुद्धा ड्युअल ॲक्शन आहे, की स्फुरद विरघळणे आणि झाडास संरक्षण देणे. जिथे याचा वापर होतो तिथं फार मोठ्या प्रमाणात पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते आणि जितक्या जास्त पांढऱ्या मुळी म्हणजे फीडर रूट असतील, तेवढी झाडं सशक्त राहतात, तेवढे चांगल्या प्रकारचं त्यांच्याकडून अन्नवहन होतं आणि त्याच्यापासून उत्पादन आपल्याला मिळतं. तर व्हॅस्क्युलर आर्बिस्क्युलर मायक्रोरायझा हे आता बाजारामध्ये उत्पादनं आपल्याला मिळत आहेत. आपण हे घरी सुद्धा करू शकतो. सहज आपण कुठलेही गवत उपटलं आणि गवताच्या खाली जे पांढरे केशमुळे असतात त्याच्यावर सहज हा मायक्रोरायझा आपल्याला डोळ्यांना जरी दिसत नाही, ते खालचे मुळं तुम्ही कट केले कैचीने आणि ते पुन्हा आपल्या फळझाडांच्या आळ्यामध्ये टाकले, तर तिथं त्या झाडांना मायक्रोरायझा मिळतो. त्या मायक्रोरायझाचे इथं कार्य सांगितलेले आहे आणि ग्लोमोस गिगॅस्पोरा, एक्युलोस्पोरा ह्या ज्या प्रजाती आहेत याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि वेगवेगळ्या संस्था म्हणजे शैक्षणिक संस्था म्हणजे राष्ट्रीय संस्था आहेत, ICARच्या विद्यापीठ आहेत किंवा प्रायव्हेट संस्था हे याचं प्रोडक्शन करत आहेत आणि आता ते शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला मिळत आहे. आता नंतरचा आहे पालाश उपलब्ध करून देणारी म्हणजे पोटॅश मोबिलायझर जीवाणू. यामध्ये बॅसिलस मुस्लीजेनिस आणि फ्लॅटुरिया ऑरंटिया या जीवाणूंचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि या 2 जीवाणूमध्ये पोटॅश मोबिलाइज करण्याची चांगल्या प्रकारची शक्ती आहे. हे आपण माध्यमावर वाढून सुद्धा सिद्ध करू शकतो आणि जमिनीमध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे कार्य करून पोटॅश आपल्या झाडांना उपलब्ध करून देतात असतात आणि आपणांना सर्वांना माहित आहे की पोटॅश हे प्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करत असतं झाडामध्ये. त्याच्यामुळे हा एक बहुगुणी चांगले जीवाणू आहेत की ज्याचा वापर करून आपण प्रतिकार क्षमता झाडामध्ये विकसित करू शकतो. हे झाडांच्या मुळामध्ये राहून, झाडांच्या रायझोस्फिअरमध्ये राहून पोटॅश मोबिलाइज करत असतात आणि मोबिलाइज झालेला म्हणजे स्थिर झालेला तिथला पोटॅश हे झाडं अब्सॉर्ब करून घेतात. तर हे जीवाणू संवर्धके वापरण्याची काय फायदे आहेत? आताच सांगितलंय की मी जीवाणू म्हणजे अणुशक्ती आहे. तर आपल्याला निश्चितच आपण कोष्टकांमधूनही पाहिलेलं आहे की किती टक्के उत्पादनामध्ये वाढ होते, परंतु सर्वसाधारणपणे 10 ते 15% उत्पादनात वाढ होते आणि रासायनिक याच्या वापरामुळे रासायनिक खतावरचा भार कमी होतो. म्हणजे रासायनिक खतावर जे आपला खर्च होत आहे तो कमी होतो आणि वापरण्यास सुद्धा सुलभ आहे. म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. पोतेच्या पोते रासायनिक खते आणून आपल्याला ते टाकायचे नाही आहे. एकदा जी बीज प्रक्रिया केली की पुरेसं आहे. कारण की त्या बीज प्रक्रियेतून एकदा तो जीवाणू त्या जमिनीत पडला की त्याच्या असंख्य पिढ्या तो तिथं बनवतो आणि आपलं कार्य सुरू ठेवतो. फक्त कसं आहे की एका रात्रीतून आपल्याला काही चमत्कार दिसणार नाही. तो निरंतर होत राहतो आणि कालांतराने 1-2 वर्षानंतर आपल्याला दिसतो. असं नाही की युरिया टाकला आणि दुसऱ्या दिवशी झाड हिरवं झालं किंवा मोठं झालं. यांचे चमत्कार हळू-हळू आपल्याला पाहण्यास मिळतात, परंतु निश्चित ते दिसतात. फक्त संयम हवा. दुसरं म्हणजे याच्या वापराने सगळ्यांना माहिती आहे की जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते आणि कमी खर्चिक आहे आणि वापरण्यास अत्यंत सोपं आहे, की बीज प्रक्रिया करू शकता, रोपावर संस्करण करू शकता, ड्रिपद्वारे सोडू शकता. अशा प्रकारचे त्याचे लिक्विड मध्ये किंवा भुकटी स्वरूपात तुम्ही वापर करू शकता आणि वारंवार जास्त प्रमाणात वापरण्याची गरज नाही. एकदा वापरलं तर पुरेसं आहे. तर जीवाणू खते तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत सर्वसाधारणपणे. एक मॅन्युअली म्हणजे ऑर्बिटल शेकर. म्हणजे काय करायचं आहे, माध्यमावर जीवाणूची वाढ करायची आहे. म्हणजे मला रायझोबियमची वाढ करायची आहे. तर मी ईस्ट मॅनिटॉल ब्रॉथ हा मीडिया घेईल म्हणजे हे माध्यम घेईल. हे स्टरलाइज करून घेईल आणि यामध्ये मातृकल्चर रायझोबियमचं टाकेल आणि हे ऑर्बिटल शेकर इथं ज्या चित्रामध्ये पहिला दाखवलेलं आहे ते की ते ऑर्बिटल शेकरवर हे फ्लास्क ठेवेल आणि हे ऑर्बिटल शेकर एका 300 आरपीएम 200 आरपीएम वर सेट करून ते दिवसभर हलवत राहायचं आहे. म्हणजे हे या मशीनद्वारे हे द्रव्य रूप सतत त्या काचेच्या पात्रामध्ये हलत राहिल्यामुळे तिथं ऑक्सिजन निर्मिती होत राहते आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन त्या जीवाणूस मिळत असल्यामुळे त्याची फार मोठ्या प्रमाणात त्या माध्यमावर वाढ होते आणि 3 दिवसात आपल्याला हे जीवाणू भुकटीमध्ये मिसळण्याकरता किंवा द्रव्य स्वरूपात विकण्याकरता आपल्याला उपलब्ध होतात.
परंतु ही मॅन्युअल आहे आणि एखादं काचेचं पात्र हे 2 लिटरचं असते, 5 लिटरचं असते. एवढ्या प्रमाणात आपण ते बनवू शकतो. असे दुसरी मेथड आहे फर्मेंटर. तर फर्मेंटर हे 100 लिटर कॅपॅसिटी पासून तर 500, 1000, 2000 लिटर कॅपॅसिटीचे असतात. म्हणजे याच्यामध्ये सर्व ऑटोमॅटिक असते. म्हणजे वातावरण निर्मिती, टेम्परेचर, ह्युमिडिटी हे सगळं ह्या फर्मेंटरमध्ये मेंटेन केलं जातं आणि बंदिस्त स्वरूपात असल्यामुळे कोणत्याच प्रकारचं कॉन्टॅमिनेशन तिथे होत नाही. म्हणून ही एक सुरक्षित अशी पद्धती आहे जीवाणू खते तयार करण्याची, मास प्रोडक्शन करण्याकरता. परंतु याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट फार मोठी आहे. म्हणजे 100 लिटर कॅपॅसिटी जर आपल्याला फर्मेंटर घ्यायचं असेल तर तुमचे 8 ते 9 लाख रुपये तुमच्याजवळ तयार हवेत. आणि इलेक्ट्रिकचा 3 फेजचा सेटअप येते. परंतु ही एकदाची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर तुम्ही 8 दिवसाला एक 100 लिटरची बॅच काढू शकता. तर या फर्मेंटरमध्ये काय असतं, एक नॉब असतो. यामध्ये आपल्याला या नॉबमधून 100 लिटर पाणी टाकायचं आहे. म्हणजे 98 लिटरच पाणी टाकावं लागतं आणि त्या मीडियाचे कंटेंट त्याच्यामध्ये टाकावे लागतात. आणि ही ऑटोमॅटिक पाणी गरम होऊन टेम्परेचरनी ते स्टरलाइज होतं. स्टरलाइज झाल्यानंतर थंड होऊ द्यावं लागतं दुसऱ्या दिवशी आणि एका छोट्या कुप्पीतून आपल्याला 5 ते 10 मिली आपलं मातृकल्चर या फर्मेंटरमध्ये सोडावं लागतं. आणि 4 दिवसात यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कंट्रोल कंडिशन असल्यामुळे जीवाणूची त्यामध्ये वाढ होते आणि खाली एक जो पाईप असतो त्या पाईपद्वारे आपण हे तयार झालेलं फर्मेंटर मधलं जे द्रावण आहे ते आपण तसे तसं विकू शकतो किंवा हे द्रावण भुकटीमध्ये मिसळण्यासाठी याचा वापर करू शकतो. तर हे झाली जीवाणू खते तयार करण्याची एक पद्धत. इथे मी कोणत्या जीवाणूसाठी कोणतं माध्यम वापरतात लॅबमध्ये याची माहिती दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल अझोडोबॅक्टर जीवाणूची तुम्हाला वाढ करायची असेल तर जेन्सन मीडिया वापरतो. रायझोबियमसाठी इस्मॅनिटॉल मीडिया, साठी मॅलिक ऍसिड पोटॅशियम हायड्रॉक्साईड मीडिया वापरतो. तो स्प्युरस विरघळण्यासाठी पिकोवास्का मीडिया आणि सुडोमोनाससाठी किंग्सबी मीडिया. तर हे मीडिया बाजारामध्ये रेडीमेड सुद्धा अवेलेबल आहे किंवा याचे कंटेंट आपण विकत आणून हा मॅन्युअली सुद्धा तयार करू शकतो. याचा फायदा एक आहे की या मीडियांमध्ये या जीवाणू वाढीस असणारे सर्व घटक उपलब्ध असल्यामुळे लवकर आणि तीव्र गतीने त्यांची वाढ त्या मीडियामध्ये होते आणि 3 दिवसात आपण ते वापरण्यासाठी उपयोगात आणू शकतो. जीवाणू जर खते घरच्या घरी करायचे असले तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 50 लिटरचा ड्राम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1.25 किलो साखर किंवा गूळ घ्यायची आहे. आता गूळ जर विकत घेतला तर तो आपल्याला कुटावा लागतो, बारीक करावा लागतो. 55 रुपये किलोच्या खाली मिळत नाही. साखर जर घेतली तर ती 34 ते 39 रुपयापर्यंत मिळते. म्हणून आपल्याला साखरेचा पर्याय चांगला राहू शकतो. आणि त्यामध्ये 250 ग्राम बेसन टाकायचं आहे. बेसन टाकल्यानंतर ते असे क्लम्प बनतात. तर ते असे हाताने फोडून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 25 मिली हे मातृकल्चर घ्यायचं आहे. जसं नागपूरला असेल तर नागपूरच्या लॅबोरेटरीतून आमच्या मातृकल्चर त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. 3 दिवसामध्ये या प्रकारे तुम्हाला 50 लिटरमध्ये आपल्याला असंख्य प्रमाणात जीवाणूची वाढ झालेली दिसून येते. म्हणजे ही घरच्या घरी करण्याची एक पद्धत आहे. हे तुम्ही ड्रीपद्वारे बीज प्रक्रिया करता, रोपांना संस्करण करण्याकरता इत्यादी करता तुम्ही वापरू शकता. तर हे जे जीवाणू होते हे कोणत्या पिकासाठी वापरतात आणि किती मात्रेत वापरतात हे या कोष्टकामध्ये दिलेले आहे. सुरत विरघळणारे आहेत जे 25 ग्राम प्रति किलो बियाणे वापरतो आणि लिक्विड मध्ये वापरायचे असले तर 10 मिली प्रति किलो बियाणे वापरतो. तर या कोष्टकावरून आपल्याला पूर्ण अंदाज येऊन जाईल की किती कमी प्रमाणात याचा वापर होतो. म्हणजे याच्यावरील खर्च सुद्धा आपला कमी होतो वापरण्यामुळे. आता या चित्रांमध्ये दाखवलेलं आहे की कशा कशा प्रकारे आपण ह्या जीवाणू खतांचा वापर करतो. सर्वात आणि सोपी पद्धत म्हणजे फळझाडांना देण्यासाठी ड्रीपद्वारे आपण हे देऊ शकतो किंवा कलम किंवा रोपे आणलेली आहेत आणि ती मुख्य शेतात लावलेली आहेत तर त्याचं संस्करण करू शकतो. त्यांच्या झाडांच्या मुळांवर त्याचे द्रावण टाकू शकतो किंवा एखाद्या बकेटमध्ये ते कलम किंवा रोपे आपण 10 मिनिटं बुडवून नंतर लावू शकतो किंवा बीज प्रक्रिया करू शकतो किंवा शेणखतात मिसळून झाडांच्या आळ्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. अशा विविध प्रकारे आपण हे जमिनीतले जीवाणू जमिनीत मिसळून त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतो. ही सर्वसाधारण बीज प्रक्रिया करण्याची पद्धत आहे. आपल्याला फार जुन्या प्रमाणात सांगितलेलं आहे की
25 ग्राम गूळ घ्यायचा आहे, त्याच्यात 200 ml पाणी टाकायचं आहे. पण ही आता पद्धत बंदच झालेली आहे. साधी आणि सोपी पद्धत म्हणजे ताडपत्रीवर आपल्याला बियाणं टाकायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आहे, की 10 मिली प्रति किलो बियाण्यास लावायचं आणि तुमच्याकडे 30 किलोची सोयाबीनची बॅग आहे. मग 30 मिली लागेल. 30 मिली आपण हे 500 ml पाण्यात जर टाकलं आणि 500 ml पाणी जर शिंपडलं त्या 30 किलो बियाण्यावर तर पुरेसं आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीनं आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. तर महत्त्वाचं म्हणजे एफ-आय-आर पद्धत आहे. एफ-आय-आर आपल्याला माहित आहे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, परंतु आपल्या माहितीसाठी एफ म्हणजे फंजिसाइड, आय म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि आर म्हणजे रायझोबियम. अशा प्रकारे बीज प्रक्रियेचा क्रम ठेवायचा. कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे बुरशीनाशकही असते, रासायनिक आणि रायझोबियम असते आणि कीटकनाशक असते. मग त्याचा प्रश्न येते, की पहिले कोणतं लावायचं? तर पहिले कोणतं लावायचं हे लक्षात राहत नसेल तर एफ-आय-आर हा शब्द लक्षात ठेवायचा. म्हणजे पहिले रायझोबियम लावायचं नाही. आपल्याला काय लावायचं आहे? रासायनिक बुरशीनाशक. एफ म्हणजे फंजिसाइड लावायचा आहे. म्हणजे सोयाबीनसाठी व्हिटावॅक्स पॉवर म्हणजे कार्बोक्सिन प्लस थायरम हे लेबल क्लेम बुरशीनाशक आहे. मग हे 3 ग्राम प्रति किलो बियाणं आपल्याला लावायचं आहे. मग हे लावल्यानंतर अर्धा घंटा सुकू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थायमिथॉक्झॉन किंवा इमिडाक्लोप्रिड हे कीटकनाशक लावायचं आहे. जर कोणी लावत नसेल तर डायरेक्ट आपण मग रायझोबियम लावू शकतो आणि अशा वेळेस 1.5 पट मात्रा जास्त घ्यायची. मग 1.5 पट मात्रा जास्त घेतली आणि ते अर्धा घंटा पुन्हा सुकवलं, की मग तुम्ही पेरणी करता तशा प्रकारे बियाणं वापरू शकता. फक्त हा ट्रेंड लक्षात ठेवायचा आहे आपल्याला एफ-आय-आर. आणि हे जे वापरताना काय काळजी घ्यावी ही इथं एक स्लाइड दिलेली आहे. सर्वात प्रथम तर आपल्याला कोणतेही जीवाणू खत घेताना पाहायचं आहे, की बॅच नंबर आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे ती कटाक्षानं 3 महिन्याच्या आतली असावी. जवळपास 6 महिन्याची एक्सपायरी डेट असते भुकटी स्वरूपात किंवा लिक्विड स्वरूपात. तेव्हा जर ते जून महिन्यातले किंवा मे महिन्यात उत्पादित असेल तर तुम्ही ते जून-जुलैपर्यंत वापरू शकता. परंतु ते जर एखाद्या मार्च महिन्यातलं असेल आणि त्या कृषी सेवा केंद्रवाल्यांनी एखाद्या टिनाच्या खोलीत जर ते ठेवलेले असेल बॉटल किंवा त्या पुड्या, तर साहजिकच त्याच्यातली संख्या अतिशय कमी झालेली असते. कारण आपल्या इकडे एवढं ऊन असतं एप्रिल-मे महिन्यात आणि हा बायोलॉजिकल घटक असल्यामुळे तसंच ते लिक्विड गरम होऊन त्यातली संख्या पार कोलमडून गेलेली असते. म्हणून कोणत्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित ठेवलेली आहे स्टोरेजमध्ये हे सुद्धा जेव्हा तुम्ही दुकानात जाता तेव्हा पाहणं गरजेचं आहे. नाहीतर तो टिनाच्या गोडाऊनमधून तो माल आणून देतो आणि मग समजून जायचं की याच्यात तेवढ्या मात्रेत ते जीवाणू तुम्हाला मिळत नाही. मग आपली पण ओरड होते की हे वापरून आम्हाला काही फायदा झाला नाही. तर उत्पादित कधी झालेली आहे 3 महिन्याच्या आतच शक्यतो असावी आणि त्याच्यामध्ये किती संख्या लिहिलेली आहे. साधारणपणे आपलं जे भारताचं स्टँडर्ड आहे BIS त्याच्यामध्ये 10-7 किंवा 10 ते 11 म्हणजे 10 वर 7 शून्य 7 अंक म्हणजे घातांक किंवा 10 वर 11 घातांक एवढे त्यामध्ये जीवाणू असणं आवश्यक आहे. 10 ते 7, 10.7 ते 10 ते 11 पर्यंत त्यामध्ये जीवाणूची संख्या असणं आवश्यक आहे. यामधली जर असेल तर ती पुरेशी आहे आपल्याला वापरण्याकरता आणि एकदा बाजारातून आपणही घरी आणतो तर ती एखाद्या चांगल्या थंड जागेत ठेवणं आवश्यक आहे. शक्य झालं तर गोणपाट घेऊन ते ओलं करून त्यामध्ये ते बॉटल किंवा ते ज्या पॅकेट आणलेले आहेत भुकटीचे ते त्यामध्ये गुंडाळून ठेवावे जेणेकरून तिथं थंडावा राहील आणि त्यातली जी अपेक्षित जीवाणूंची संख्या आहे ती अबाधित राहील. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट मिळतात. तसेच बरेचदा प्रश्न विचारला जातात की ते शेणखतात टाकून चालते का? तर निश्चितच चालते. उलट त्याच्यात त्याची वाढ होते. परंतु रासायनिक खतात सोडून आपण ही खतं देऊ नये. रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके आणि इतर पासून ती म्हणजे जे जीवाणूनाशक आहेत मुख्यतः त्यापासून ही जीवाणू खते दूर ठेवावी आणि ती एकत्र मिक्स करू नये रासायनिक खतासोबत. तर त्याचा परिणाम आपल्याला मिळणार नाही जर आपण ते एकत्र वापरले तर. आणि ज्या दिवशी आपण ते जीवाणू लावत आहे ते तुम्ही आदल्या दिवशी किंवा सकाळी पेरणी करायची त्या दिवशी लावून ठेवू शकता. अशा प्रकारे आपण काळजी घ्यायची आहे. या सर्व बाबी आज आपण पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.